नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, मला परत या साडी कवरची ऑर्डर आलेली आहे। या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं होतं की लग्नासाठी याच अशाच पद्धतीच्या आणि याच कापडामध्ये साडी कवरची ऑर्डर आलेली होती। आणि ही जे ताईंनी दादांनी ऑर्डर केलेलं आहे ना, तर त्या सिनियर सिटीजन आहे आणि त्या बरेच दिवसापासून मला आहे ना कमेंट करत होते की मला ऑर्डर करायचं आहे, पण इंस्टाग्राम कळत नाही, तुमची आयडी सापडत नाही। तर मग मी त्यांना ना माझ्या मिस्टरांचा नंबर दिला होता कमेंट सेक्शनमध्ये, म्हटलं वरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करा, स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला कोणती बॅग पाहिजे ते मला पाठवा म्हणून। पण त्यांनी नंतर इंस्टाग्रामवरच डायरेक्ट मला मेसेज केला आणि त्यांची ऑर्डर बुक केलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने जे साडी कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे। तर याच्यामध्ये टोटल 7 साड्या बसतात। तसं तर मी याची कटिंग स्टिचिंग अगोदरही शेअर केलेली आहे, पण ते व्हिडिओ कसे सर्चिंगमध्ये येत नाही आणि ज्या नवीन ताई असतात ना त्यांना प्रश्न पडतो, त्यामुळे मग मी ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे। त्याचबरोबर याच्यासाठी जे मटेरियल वापरलेलं असतं ना मी, ते पण एकदम टॉप क्वालिटीचं असतं बघा। आणि इथे 2 रनर दिलेले आहेत, ते पण चांगल्या क्वालिटीचे, झिप पण चांगल्या क्वालिटीचे आहे। त्याचबरोबर हा जो कपडा आहे तो वेल्वेटचा फॅब्रिक आहे आणि अस्तरसाठी ना मी अशा पद्धतीचं नॉनवनचा ब्लॅक कलरचा जो नॉनवन असतं ना, हे अस्तरसाठी वापरत असते, जे की मी तुम्हाला पण दिलेलं आहे। म्हणजे ज्या ताईंना पाहिजे होतं ना त्यांना पण हे मी दिलेलं आहे। आणि त्यानंतर मध्यभागी ना अशा पद्धतीची राईस बॅग वापरते, कारण की ती आपल्या साध्या शिलाई मशीनवरती पण चालते आणि इझिली अवेलेबल पण होते आपल्याला। आणि मेन फॅब्रिक तर तुम्हाला दाखवलंच, हे वेल्वेटचं फॅब्रिक वापरत असते। तर तुम्हाला आता कळलं असेल मी मटेरियल काय काय वापरते ते। तुम्हाला पण माझ्याकडून जर बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही पण मला इंस्टाग्रामवरती स्क्रीनशॉट काढा या अशा पद्धतीचा स्टोरेज बॅगचा आणि डायरेक्ट मेसेज करा आणि सांगा की मला पण साडी कवर पाहिजे, म्हणजे मी तुम्हाला तिथेच प्राइस वगैरे आणि डिटेल सांगेल। तर चला आता जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आणि तुम्ही पण अशा पद्धतीचं बनवून पुढे विक्री करू शकता, म्हणजे तुमच्या स्वतःच्याही वापरात आणू शकता आणि तुम्ही पण विक्री करू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आजच्या आयडियासाठी बघा मैत्रिणींनो, मी ते वेल्वेटचं फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याचबरोबर राईस बॅग कट करून घेतली आणि अस्तरसाठी नॉनवनचा कपडा कट करून घेतला। आता राईस बॅगचं माप सांगते, 28 इंच लांबी आहे आणि रुंदी आहे 16 इंच। तर 28 बाय 16 इंचाचा एकच आयताकृती पीस इथे आपल्याला घेतलेला आहे। बघा, वेल्वेटचे धागे निघत नाही ते मी तुम्हाला दाखवत होते चेक करून। आता यावरती आपण तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। आणि मी क्विल्ट करण्याच्या अगोदर कडेकडेला टाचणे लावून घेतल्या होत्या, म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला सोपं जातं। तर क्विल्टिंग करताना मैत्रिणींनो, मी शक्यतो 5 नंबरची शिलाई देते आणि दाट टिपा देत असते ना, त्यामुळे खूप मजबूती आणि फिनिशिंग पण येते आपल्या साडी कवरला म्हणा किंवा स्टोरेज बॅगला, आणि खूप दिवस टिकाऊ बनतं हे। आणि राईस बॅगपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तरचा कपडा आपण थोडं थोडं वाढव घेतलेला असतो। जेव्हा आपली क्विल्टिंग करून होईल त्यावेळेस आपल्याला राईस बॅगपेक्षा जेवढं अस्तर आणि मेन फॅब्रिक वाढव असतं ना, ते कट करून घ्यायचं असतं। तर या पद्धतीने मी क्विल्ट करून घेतलं। आता राईस बॅगपेक्षा ना जेवढा एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना, तो पण मी कट करून घेते। तुम्ही याच्यावरती आडव्या उभ्या टिपा दिल्या तरी पण चालेल, जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही क्विल्ट करून घेऊ शकता। तर चला एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करते। तर एक्स्ट्राचं पार्ट कट करून मी यावरती परत चारही बाजूने टिप देऊन घेतलेली आहे बघा या पद्धतीने। आता यानंतर जिकडनं आपली लांबी आहे तुम्हाला परत एकदा लांबी मोजून दाखवते। तर बघा, 28 इंच लांबी आहे, त्या साईडने आपल्याला हा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर लांबीनुसार मी हा पार्ट फोल्ड करून घेतला या पद्धतीने आणि सेंटरला एक मार्क करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हवं तर अशा पद्धतीने कट देऊन घेतला तरी चालेल। आणि व्यवस्थित हे जे कॉर्नर आहेत ना ते अगोदर पकडायचे आणि मग सेंटर मार्क करायचा। आता कॉर्नरला आहे ना आपल्याला थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे, तर मी इथे एक डब्याचं झाकण घेतलं आहे आणि त्यानेच इथे राऊंड शेप आहे तो मार्क करून घेतलेला आहे। आता जशी मार्किंग केली तशीच आपण या राऊंड शेपची कटिंग करून घेऊ, म्हणजे चारही कॉर्नर आपले कट झाले। आता इथे सेंटर मार्क केलं आहे, तिथून कडेकडेला 3 इंच मार्क करायचं, सेंटरपासून 3 इंच इकडे 3 इंच तिकडे, आणि त्यानंतर ह्या पहिल्या पॉईंटपासून तर परत इकडच्या पहिल्या पॉईंटपर्यंतचं अंतर मोजून घ्यायचं आपल्याला। तर ही भरत आहे 35.5 म्हणजे पावणे 36 इंच। तर आपण त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 37 इंच लांबी घेणार आहोत आणि रुंदी ह्याची जेवढी आहे तेवढीच घेणार आहोत, 6 इंच। ठीक आहे। त्यानंतर बघा मैत्रिणींनो, हा पण मी पार्ट क्विल्ट करून घेतला आहे। सर्वात खाली नॉन मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक आहे वेल्वेटचं, जे आपलं माप आलेलं होतं ते। तर बघा, रुंदी 6 इंच घेतलेली आहे आणि लांबी 37 इंच घेतलेली आहे।
तर मी इथे लांबी 38 इंच घेतली, तुम्ही 37 घेतलं तरी चालेल, कारण की एक्स्ट्राच घेतलेली आहे आपण. त्यानंतर 38 इंचची झीप घेतली आणि 2 रनर लागणार आहेत आपल्याला, ते पण चांगल्या क्वालिटीचे आहेत. आणि झीप बघा मी दोन्ही कडेला थोडीशी वाढव घेतलेली आहे, रनर व्हायचे बाकी आहेत त्यामुळे. या पद्धतीने झीप स्टिच केली. आता हिच्यावरती आपण दाबटीप पण देऊन घेऊया. तर तुम्ही पण मैत्रिणींनो अशा पद्धतीने साडी कवर आहे ते बनवून विक्री करू शकता आणि तुमच्या स्वतःच्याही वापरामध्ये आणू शकता आणि स्वतःला कामामध्ये नेहमी व्यस्त ठेवा, बिझी ठेवा आणि रोज काही ना काही नवीन नवीन आयडिया शिकत चला आणि ट्राय करत चला. आता मी यावरती परत डबल दाबटीप आहे ती देऊन घेतलेली आहे. आता त्यानंतर झिप 5 नंबरची घेतलेली आहे, तर रनर पण इथे 5 नंबरचेच घेतलेले आहे. एक या साईडने वाहून घेतलं आणि एक त्या साईडने वाहून घ्यायचं. आणि इथे पण मी क्वालिटी चेक करत असते, अडकत वगैरे असेल ओढताना तर मी ते देत नाही, चांगलीच क्वालिटी देते. तर ह्या पार्टला झिप अटॅच करून झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो, इथे जे आपण 6 इंच काढलेला आहे ना, तर तिथेच बरोबर आपल्याला रुंदीचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग इकडनं करायचं आहे, पण हा कधी इकडनं जोडत आल्याच्या नंतर मग आपण इकडचा रुंदीचा पार्ट स्टिच करणार आहोत. तर चला मी इकडनं अगोदर स्टिच करते. तर मैत्रिणींनो, अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे कटिंग स्टिचिंग पूर्णच दाखवत आहे. असं नाही की फक्त समजावून सांगितलं आहे आणि स्टिचिंग करून घेतलं, नाही, प्रत्येक स्टेप मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते. म्हटलं ना, त्या पद्धतीनेच दाखवते. आता त्यानंतर आपल्याला या अशा पद्धतीने अगोदर जोडत आल्याच्या नंतर मग इकडची जी 6 इंच रुंदीची साईड आहे ना ती जोडायची. तर जिकडनं झिप आहे ना, झिपचीच साईड मी इकडनं तुम्हाला स्टिच करून दाखवत आहे बघा. आणि जिथे कॉर्नर येतं ना तिथं व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. तर मशीनची टीप व्यवस्थित येत नव्हती माझी, भरपूर म्हणजे त्रास देत होती मशीन, कारण की ना घडीत खालची टीप चांगली येत नव्हती, घडीत वरतून टीप चांगली येत नव्हती. मी खूप प्रयत्न केले होते, पण तरी पण टीप व्यवस्थित येत नव्हती. शेवटी मी नंतर तिला रिपेअरला घेऊन गेले, त्याचे 2-3 पार्ट टाकले, ते पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेलच नंतर. बघूया आता मला कधी वेळ भेटतो आहे त्यानुसार. तर बघा या पद्धतीने आपण स्टिच करून घेतलं. आता त्यानंतर इकडचा जो भाग आहे ना बॉटमच्या साईडचा, हा पण आपल्याला थोडा स्टिच करायचा आहे अगोदर. म्हणजे बघा दोन्ही कडेने ना इथपर्यंत स्टिच करायचा आणि त्यानंतर इकडच्या कडेने म्हणजे थोडा दोन्ही कडेने अगोदर स्टिच करायचा आणि मग मधली साईड आहे ती स्टिच करून घ्यायची. याने काय होतं, कपडा कुठेही कमी वगैरे पडत नाही किंवा जास्तही होत नाही. म्हणजे जी साईड तुमची नंतर राहील ना दुसरी बाजू, ती तुम्ही याच पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे. डायरेक्ट सुरुवातीपासून लास्टपर्यंत नाही स्टिच करायची, अशीच थोडीच स्टिच करायची. तर यावरती मी आता परत डबल टिप पण देऊन घेते. मी तुम्हाला कशी स्टिच करायची ना ते पण दाखवलं, ठीक आहे. तर मैत्रिणींनो, परत मी यावरती डबल टिपा देऊन घेतलेल्या आहेत, झिपच्या साईडने पण आणि बॉटमच्या साईडने पण. आता त्यानंतर आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आणि त्या झिपवरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. बघा हे जे कॉर्नर आहेत इथे अगोदर आपण छोटे कट देऊन घेऊ. आणि इथे कट करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपण जी शिलाई केलेली ना ती कट नाही झाली पाहिजे. एवढी काळजी घेतच आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ना इथे छोटे कट आहेत ते देऊन घ्यायचे. अगदीच कडेलाच कट देऊन घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जेवढा फॅब्रिक होता ना तो पण मी कट केला, ठीक आहे. आता त्यानंतर आपण या झिपवरती लगेचच दाबटीप पण देऊन घेऊया. तर कॉर्नरवरती तुम्हाला ना थोडंसं अवघड वाटू शकतं आणि मी याच्यावरती डबल दाबटीप देणार आहे, कारण की एक तुम्हाला देऊन दाखवली ना नंतर पण थोडासा पार्ट वर उचलल्यासारखा दिसत असेल तर तुम्ही डबल याच्यावरती दाबटीप पण देऊन घेऊ शकता, ठीक आहे. तर मी याच्यावरती परत डबल दाबटीप देते आणि मग दाखवते तुम्हाला. तरी पण आता एक दिली तरी पण बघा कशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे ते, ठीक आहे. तर यावरती मैत्रिणींनो मी परत दाबटीप देऊन घेतली या झिपवरती. आता त्यानंतर आपल्याला हे जे कवर आहे ते राईट साईडला टर्न करून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा आणि हाईप पण करा. आणि यामधलंच तुम्हाला मोठं स्टोरेज बॅग बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देऊन ठेवते. त्यानंतर मैत्रिणींनो, हँडलसाठी मी परत हा मेन फॅब्रिक घेतलेला आहे वेलवेटचाच. आता याची लांबी घेतलेली आहे 9 इंच आणि रुंदी घेतलेली आहे 5 इंच. तर कडेला 2 लावण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे जे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत. आणि ह्या पार्टचा आपल्याला अगोदर सेंटर काढायचा आणि जर तुम्हाला सेंटर नसेल काढता येत तर तुम्ही इंच टेप अशा पद्धतीने फोल्ड करा, इथे सेंटरला मार्क करा, सेंटरपासून 2.5 इंच इकडे 2.5 इंच तिकडे हे हँडल आपण दोन्ही साईडने स्टिच करून घेऊ. तर चला मी स्टिच करते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडने मी जे हँडल आहे ते स्टिच करून घेतलेले आहेत आणि फायनली आपले हे साडी कवर आहे ते बनून रेडी झालेलं आहे. अतिशय सुंदर सावकाश आणि स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो मी तुम्हाला या साडी कवरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. आणि आतमधून पण बघा
अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आहे. तर चला आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही साड्या ठेवून दाखवते आणि याचं मेजरमेंट पण सांगते शिवून किती राहिलं. आता तुमच्या किती महागड्या साड्या असू द्या, साध्या असू द्या, ज्या कोणत्या साड्या तुम्हाला याच्यात ठेवायच्या असेल त्या तुम्ही आरामात ठेवू शकता. आता तुम्ही साड्या काउंट पण करू शकता की किती बसलेल्या आहेत. तसं तर मी तुम्हाला सांगणारच आहे. टोटल 7 साड्या बसतात आपल्या याच्यामध्ये. तर या पद्धतीने आपण याच्यामध्ये साड्या पण ठेवून घेतलेल्या आहेत बघा. आणि टोटल 7 साड्या आपल्या याच्यामध्ये आरामात बसतात. तुमचे हेवी ब्रायडल साड्या पण तुम्ही याच्यामध्ये आरामात ठेवू शकता. आता याचं शिवून रेडी माप किती राहिलं आहे ते दाखवते. तर बघा 15.5 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 11 इंच. 11 बाय 15.5 इंच आणि उंची आहे 6 इंच. 6 ते 6.25 इंच उंची आहे. तर अशा पद्धतीचं आपले साडी कवर आहे ते बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही कपाटामध्ये ठेवू शकता, दिवाणमध्ये ठेवू शकता. तुम्हाला जिथे ठेवायचं असेल तिथे तुमच्या चांगल्या चांगल्या साड्या, हेवी साड्या तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता आणि तुमचा उपयोग आहे तो या स्टोरेज बॅगचा करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये जीन्स ठेवू शकता, पॅन्ट ठेवू शकता. असं काही नाही की फक्त साड्याच ठेवायच्या. तुम्ही कोणतेही कपडे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर तुम्हाला माझ्याकडून बनवून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.